माढा तालुक्यातील शिरसाड राऊतपाडा येथे ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग जव्हार अंतर्गत सन 2023 ते 2024 मध्ये कॉन्क्रीट रस्त्याचे काम करण्यात आले। या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील गावे मुख्य रस्त्यांशी जोडणे, बाजारपेठ, शाळा, आरोग्य सेवा तसेच तालुका व जिल्हा पातळीशी संपर्क सुलभ करणे असे असले तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम काही महिन्यातच दुरीस मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। सदर रस्त्यासाठी तब्बल 7,99,920 रुपये निधी खर्च करण्यात आला होता, परंतु आजच्या घडीला हा फलकच गायब आहे। दक्ष ग्रामस्थांनी त्यावेळी रस्ता बनवतानाचे फलकाचे फोटो आणि बांधकामाचे व्हिडिओ जतन केलेले आहेत। यात कोणता माल वापरला गेला आणि रस्ता प्रत्यक्षात कसा बनवला जात आहे याची माहिती स्पष्टपणे दिसते। सध्या पाहणी केली असता रस्ता पूर्णपणे धुवून गेला असून जागोजागी खडी व चिखल साचलेला आढळतो। शासनाने ठरवून दिलेला टिकाऊ कालावधी पूर्ण होण्याआधीच रस्ता निकृष्ट झाल्याने शासनाच्या निधीचा उघड अपव्यय झाल्याचे दिसते। ग्रामस्थांनी ठेकेदारावर गंभीर आरोप करताना सांगितले की अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावाला रस्ता मिळाला, पण कामाची गुणवत्ता इतकी निकृष्ट होती की काही महिन्यातच तो नादुरुस्त झाला। देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असूनही ते पूर्णपणे दुर्लक्षित केले गेले आहे। शासनाने जनतेच्या पैशांची उघड नासाडी होऊ दिली आहे। ग्रामस्थांकडून ठाम मागणी आहे की संबंधित ठेकेदारावर तातडीने चौकशी करून कारवाई करावी। अपुऱ्या व निकृष्ट दर्जाच्या कामाची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाई व्हावी। रस्ता तातडीने दुरुस्त करून पुन्हा सुस्थितीत आणावा। आज ग्रामीण भागातील प्रत्येक गावकऱ्याची अपेक्षा हीच आहे की शासनानं आणि बांधकाम विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे। कोट्यावधी रुपयांच्या योजना मंजूर करून सुद्धा जर रस्ता काही महिन्यातच धुळीस मिळणार असेल तर ग्रामविकासाचा उद्देशच साध्य होत नाही, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत।